RG Supremo has fired back at AAP leader Atishi's statement, saying, "Who is now BJP's B team?" This comes after Atishi declared that AAP will contest the upcoming election solo, citing Congress's untrustworthiness. बार बार कांग्रेस ने गोवा के लोगों को धोखा दिया है। गोवा के लोग कांग्रेस के एमएलए को जिता के भेजते हैं और वो बीजेपी में चले जाते हैं, लेकिन आम आदमी पार्टी के एमएलए ना सिर्फ आम आदमी पार्टी में रहे बल्कि पिछले 3 साल से लगातार अपनी अपनी कॉन्स्टिट्यूएंसी के लोगों के लिए काम कर रहे हैं। We are preparing to fight solo for the upcoming ZP elections, the municipality elections, and the 2027 assembly elections. So you are saying there will be no alliance with Congress Yes, in 27? there will be no alliance. Aam Aadmi Party will be fighting on this. Will there be some room, because 2 years is a long time in politics, or we have taken a call? As of now, Aam Aadmi Party has decided that we are going to contest all 3 elections, the Zilla Parishad elections, the municipal elections, and the assembly elections on our own. Why no alliance? Is there a reasoning, it is arithmetic? very clear that Congress cannot be trusted. Last time 11 MLAs from the Congress won. 8 of them have gone into the BJP, only 3 are left. And this is not the first time. In the previous government also, almost 80% of MLAs, last time also I think there were only 3 MLAs left. 1 MLA left. All of them went into the BJP. So how can the Congress party or their leadership or their MLAs even be trusted with an alliance when Congress MLAs after winning elections go into the BJP? So, आयज गोंयान आम आदमी पार्टीची MLA आतिशी ही पावल्ली आसा आनी आम आदमी पार्टीन आज घोषणा केले, आज तेंच्यांनी ऑफिशियली अनाउन्स केले की ह्या येता ते असेंब्ली इलेक्शनाक ते काँग्रेसी वांगडा वयचे ना, ते इंडिया अलायन्स करचे ना. जे अलायन्स तेंच्यांनी लोकसभा इलेक्शनाक केल्ले आनी गोंयकारांक तेंच्यांनी सांगलेले की आमी बीजेपी पासून तुमकां वाटयतले, गोंय साल्वार करतले. थोड्यांनी हेंय सांगले की रिलिजनूय साल्वार करतले म्हणून. पूण आयज तेंचो असो स्टेटमेंट आसा की ते झेडपी इलेक्शन, म्युनिसिपालिटी इलेक्शन आनी असेंब्ली इलेक्शन हे सोलो वयतले, एकटे वयतले आनी तेची तयारी तेंच्यांनी चालू केल्ली आहा म्हणून. सगळ्यात इम्पॉर्टंट जेन्ना तेका प्रश्न केलो की तुमी काँग्रेसी वांगडा कित्याक वयचे ना काय म्हणून, जाल्यार तेंच्यांनी इतलेंच सांगले, आतिशीन सांगले की काँग्रेसीचेर विश्वास दवरपाक आमी शकना म्हणून. वी कॅनॉट ट्रस्ट काँग्रेस म्हणून. लास्ट टाइम तेंचे एमएलए खंय काँग्रेसचे 11 एमएलए आसले ते 8 एमएलए बीजेपीन गेले खंय, हे तिका आतां कळ्ळें. 2024चे इलेक्शन कंटेस्ट करताले तेन्ना काँग्रेसीचेर ट्रस्टूय आसलो तेंकां आनी तेंचे जे एमएलए गेल्ले 2 फावट काँग्रेसचे एमएलए बीजेपीन गेल्ले ते तेंकां खबरूय नासली. ते आतांच तिका कळ्ळें गोंयान पावले तेन्ना. तेका लागून तेंच्यांनी हे डिसिजन घेतला. आता ते ट्रस्ट फॅक्टर इश्यू जाला खंय तेंचो. जेन्ना रेव्होल्युशनरी गोवन्स आपूण स्वता सोलो इलेक्शन कंटेस्ट करता म्हणून सांगताले तेन्ना हेच आमकां बी टीम म्हणून चाळयताले, बी टीम म्हणून हे प्रेस कॉन्फरन्सीस घेताले, बी टीम म्हणून आख्खे गोंयभर भोवन हेंच्यांनी प्रचार केलो. रेव्होल्युशनरी गोवन्साच्या भुरग्यांनी, आमचे स्पेशली जे रेव्होल्युशनरीज आसले, जे सपोर्टर्स आसले, तेंच्यांनी खूब आयकले. स्पेशली जे लोक इंडिया अलायन्साक ट्रस्ट करताले की हे आमकां साल्वार करतले, बीजेपी घरात हाडटले म्हणून, तेंच्या कडल्यान खूब आयकचें पडलें आमकां. आयज परतो देव आमच्या वांगडा रावल्लो आसा. आयज परतो प्रश्न आसा, बी टीम कोण? आरजी तरी आपल्या स्टँडाचेर, आपल्या उतराचेर अजून रावल्ली आसा. आमी पयलीं पासून सांगला की आमी सोलोच वयतले, इंडिव्हिज्युअलीच वयतले, इंडिपेंडंटलीच वयतले. हेंच्या भाशेन नाटकां करूंक ना. ह्या दिल्लीकारांक, ह्या फोटींग मनशांक जाल्यार संवय गोंयकारांक पिशान काडपाची. हे दिल्लीच्या नेतात हांगा 5 स्टारान रावतात आनी 5 स्टार रावन आपूण आम आदमी पार्टी म्हणटात, थंयसर प्रेसाक आपयता आनी प्रेस कॉन्फरन्सीस घेता आनी प्रेस बायट दितात. 5 स्टारान रावन आनी स्वताक आम आदमी पार्टी म्हणटा. सादी एमएलए येता, आम आदमी पार्टी म्हणटा आनी व्हडले लक्झरी गाडयेन तांकां एअरपोर्टा वयल्यान व्हरतात.
येतात फक्त गोंयच्यो जमनी काबीज करपाक, हांगा लँड डिलिंग करपाक, हांगा गोंयच्यो जमनी विकते घेवपाक, आपल्या कलिगांक हांगा हाडून गोंयान जे त्यांच्या पार्टीन एजंट बसल्यात, लँड डिलिंग एजंट बसल्यात, ते एजंटाकडे हाडून ते सोडटात आणि ते एजंट तांकां जमनी विकपाक हांगा भोंवता. तांकां पार्टीचे पडलेले ना, गोंयचे पडलेले ना, काय पडलेले ना, ताका लागून पोजिशनां घेवन ते आहात. आयज लोकांनी विचार करपाची गरज आसा, स्पेशली गोंयकारांनी. हे दिल्ली पार्टी जे गोंयान येतात तुमकां जे फटयता, एव्हरी टायम इलेक्शनाक आपलो स्टँड चेंज करतात. ह्या इलेक्शनाक एक स्टँड, फुडल्या इलेक्शनाक एका इलेक्शनाक काँग्रेस वायट, एका इलेक्शनाक काँग्रेस बरी, एका इलेक्शनाक काँग्रेस बरी न्हू, एका इलेक्शनाक आम आदमी पार्टी बरी, एका इलेक्शनाक ती बरी न्हू, एका इलेक्शनाक बरी. हे कितें? हे कसले? हे राजकारण कसले? आणि त्या वटेन काँग्रेसवाले ते सांगता की आम्ही म्हादय वाटयतले म्हणून. जेन्ना त्यांचोच सरकार थंय म्हादय विकपाक म्हणजे गोंयकारां कडल्यान घेवपाक तेंच्यांनी सगळो प्लॅन केल्लो आसा, कॉन्ट्रॅक्टर फायनल जाल्लो आसा, बजेट दवरलेले आसा, सगळें केलां आणि हे गोंयान सांगतात आमी म्हादय वाटयतले म्हणून. सो ही सगळी फटिंगपणां लोकांनी लक्षांत घेवपाक जाय. जर लोक हे लक्षांत घेयना जाल्यार गोंयकारांक आनी गोंयांक कोणूच वाटोवपाक शकना. ही रिस्पॉन्सिबिलिटी गोंयकारांची आसा. आणि हे आम आदमी पार्टी जावं, काँग्रेस जावं नाजाल्यार बीजेपी, हे जे नॅशनल लेवलचे जे पार्टी आसा, हे केन्नाच गोंयच्या हितान काम करचे ना, गोंयकारांक लागून काम करचे ना. लोकांनी आतां विचार करपाक जाय, चिंतपाक जाय की बी टीम कोण, फोटींग कोण. आरजी खूप टॉर्चर केले, आरजी भुरग्यांक आमच्या हॅरेसमेंट केले, आमचे सपोर्टर्स आसले तांकां हॅरेस केले, अशें दाखयले की इंडिया अलायन्स रिलीजन वाचयतले, गोंय वाचयतले. आयज रिलीजनाचे तांकां पडलेले ना, आयज गोंयचेय तांकां पडलेले ना, गोंयकारांचेय पडलेले ना. सो विचार करा आनी फुडले पावल जे तुमचे आसा, कोणाक सपोर्ट दिवपाचो, कोणाक तेंको दिवपाचो, तो विचार करूनच दिया. देव बरें करूं.